चित्रपट एक लव्ह स्टोरी आहे, पण त्या लव्ह स्टोरीमध्ये एक सस्पेन्स आहे, खूप काही ड्रामा आहे, कॉमेडी पण आहे. म्हणजे ही फिल्म एक कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आहे, फॅमिली फिल्म आहे आणि आपल्याला खूप काही बघायला मिळेल. आणि सॉंग्स खूप अमेझिंग आहेत. म्हणजे निखिल सरांनी म्युझिक दिलं आहे. माझी एक हिंदी फिल्मला पण त्यांनी म्युझिक दिला होता आणि खूप खूप चांगले अप्रतिम सॉंग्स आहेत, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझा कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे आदित्य आणि तो इंडियामध्ये येतो आपल्या बालमैत्रिणीला भेटायला आणि तिच्याबरोबर लग्न करायला. आणि मध्ये काय ट्विस्ट होतं स्टोरीमध्ये आणि जे काही सस्पेन्स होतं ते तुम्हाला बघायला मिळेल पिक्चर रिलीज झाल्यावर. अमोल सर म्हणजे खूप म्हणजे ही इज अ व्हेरी गुड डायरेक्टर, बट अबोव्ह ऑल ही इज अ व्हेरी गुड ह्युमन बिईंग. काय असतं कधीतरी एक डायरेक्टर टेक्निकली खूप साऊंड असतो, त्याला खूप काय माहिती असते, पण मला असं बोलायला हवं की नाही मला माहिती नाही, पण मॉरल्स किंवा एक व्हॅल्यूज नसतात त्यांच्याकडे. आणि हाऊ टू गेट आउट द बेस्ट थिंग फ्रॉम ॲन ॲक्टर ते सगळ्या डायरेक्टरला म्हणजे मी बोलत नाही की त्यांना माहिती नाही की, पण एक इट्स अ व्हेरी ट्रिकी आर्ट यू नो. तर अमोल सरांनी, कारण की मला माहिती आहे की माझं लेवल किती आहे आणि त्यांनी त्याच्यापेक्षाही जास्त काढला, कारण की मराठी माझी सेकंड लँग्वेज आहे, मी मराठी जास्त बोलत नाही, त्यांना माहिती होतं, पण तरीसुद्धा मला खूप कम्फर्टेबल केला की तू करू शकतो आणि एक फ्रीडम दिली होती. तर मी नॅचरली खूप नॅचरल परफॉर्म केलं. मला असं वाटतं की मराठीमध्ये माझं खूप नॅचरल ॲक्टिंग आहे आतापर्यंत. को आर्टिस्ट माधव आणि कश्मीरा आणि अश्लेषा मॅम, दीपज्योती मॅम, तर सगळ्यांनी खूप म्हणजे मला सपोर्ट केला आणि खूप मजा आली. म्हणजे जे आपण बघतोय ऑन कॅमेरा ते तर चांगलं दिसतंय, पण बिहाइंड द कॅमेरा पण खूप काही झालं. म्हणजे खूप गोंधळ पण झाली आणि जोक्स वगैरे क्रॅक केले तर, आणि शिकायला खूप मिळालं, कारण की मराठी आर्टिस्ट दे आर व्हेरी गुड. तर टायमिंग कसं असते मराठीमध्ये, काय मॉड्युलेशन असते, आणि ते माझा काहीतरी चुकीचं झालं तर ते मला करेक्ट करायचं की हे असं बोल, असं कर. तर खूप मजा आली. आय मीन आय विल चेरिश दिस एक्सपिरियन्स ऑल माय लाईफ. प्रेक्षकांना सांगायचं की हा व्हॅलेंटाईन डे येतो आहे, तर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडबरोबर, बायकोबरोबर जा आणि बघा की म्हणजे ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ लव्ह काय असते. म्हणजे आता तर ट्विस्ट केला आहे लवची डेफिनेशन, खूप मटेरियलिस्टिक झाला, पण या फिल्ममध्ये आपण ॲक्च्युअल डेफिनेशन जे लवची आहे की तो मुलगा अमेरिकेहून इंडिया येतो आणि आपल्या बालमैत्रिणीला शोधतो आणि तिच्याबरोबर लग्न पण करतो. पण काय म्हणजे आपण नॉर्मली काय करतो, आता तर लव्ह ॲट फर्स्ट साईट होतो, पण सेकंड साईटमध्ये पण आपण विसरून जातो त्या मुलीला. पण या फिल्ममध्ये तसं नाही आहे. तर तुम्हाला खूप काही बघायला मिळेल आणि म्युझिक इज द सोल ऑफ द फिल्म. सो यू विल एन्जॉय ऑल द सॉंग्स ऑल्सो, प्लस द स्टोरी इज अमेझिंग. जर्नी प्रेमाची आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि म्युझिकही लॉन्च झालेलं आहे. खूप चांगली गाणी आहेत आणि ट्रेलरही खूप छान आहे. पर्सनली माझं फेवरेट सॉन्ग आहे ते जर्नी प्रेमाचे जे टायटल सॉन्ग आहे ते खूप छान आहे, ते मी आत्ता बघितलं. आणि ट्रेलरमध्ये असं बघून मला कळलं की प्रेम तर आहेच आणि प्लस एक सस्पेन्स पण आहे. तर तो काय हे मला माहीत नाही. सो मी 17 फेबला जाणारच आहे थिएटरमध्ये. तर प्लीज तुम्ही या 17 फेबला जास्तीत जास्त गर्दी करून या पिक्चरला हिट करा. आणि जर्नी प्रेमाची या फुल टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ही जर्नी शूट करताना मला खूप मजा आली, कारण मेन म्हणजे निर्मात्याचं कोणतंही दडपण माझ्यावरती नव्हतं. त्यामुळे जसा मला मनात चित्रपट माझ्या दिसत होता तसा मी तो पडद्यावरती उतरवलेला. त्यामुळे लोकांनासुद्धा तो नक्की आवडेल याची मला खात्री आहे. मी स्वतः खूप एक्साईट आहे फिल्म रिलीज होते कधी होते यासाठी. संगीताची जोड अतिशय सुंदर मिळाली कथेला, कारण निखिलजी कामत सरांनी याचं संगीत दिग्दर्शन केलेलं आहे आणि अशाने खूप सुंदर लिरिक्स लिहिलेले आहेत. दोघांनाही गोष्ट पूर्ण माहिती होती, त्यामुळे गोष्टीला अनुसरून संगीत तयार झालेलं आहे. ज्याप्रमाणे म्हणजे त्यामुळे असं म्हणता येईल की एक मेलडी पण म्हणता येईल प्रेमाची. मैं 10 साल से ऊपर 15 साल के आसपास मैं बम्बई में हूँ एंड लोग बॉलीवुड में काम करना चाहते हैं, लेकिन आप बम्बई में हो लेकिन आप मराठी फिल्म में काम नहीं करोगे तो बात कैसे बनेगी. तो आई एम वेरी हैप्पी कि मुझे 2 गाने इस फिल्म में जर्नी प्रेमाची में गाने को मिले. थैंक यू निखिल कामत, उनके साथ कई साल से मैं काम कर रही हूँ. आदिल जी बहुत कोऑपरेट किया, और आमोद जी. एंड यू नो म्यूज़िक इज़ जस्ट लाइक अ जर्नी, अ पैरेलल जर्नी टू अ फिल्म, मुझे ऐसा लगता है. तो खूबसूरत हाईलाइट है, खूबसूरत म्यूज़िक है एंड ब्यूटीफुल स्क्रिप्ट एंड एक रोमांटिक मूवी है.
तो हम सब ने इन्जॉय किया. इट वॉज अ ब्यूटीफुल जर्नी एंड बीइंग अ नॉन मराठी मैंने 2 मराठी गाने गाए, तो ये मुझे बहुत खुशी है इसमें.